साहित्य अकादमी युवा पुरस्कार यावर आधारित महाराष्ट्र गट ब संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये विचारला गेलेला एक प्रश्न आहे. जोड्या जुळवा यासाठी हा प्रश्न विचारलेला आहे. एकीकडे ग्रंथ किंवा काव्य दिलेले आहेत आणि दुसरीकडे लेखक किंवा त्याचे कवी आहेत ते दिलेले आहेत. चला तर मग सुरुवात करूया प्रश्नाला. ABCD असे ऑप्शन आहेत. ए मध्ये सांगितलेले आहे गर्ल्स हॉस्टेल, बी मध्ये सांगितलेले आहे फिर उगना, सी मध्ये सांगितलेले आहे अंग असुर, डी मध्ये सांगितलेले आहे सिद्धार्थ द बॉय हू बिकम द बुद्ध. अशा पद्धतीने ग्रंथ आणि काव्य दिलेले. त्याच्यानंतर लेखक आणि कवी आहेत. त्यामध्ये पार्वती तिरके, मनदीप औलाक, अद्वैत कोठारे आणि अमर कुंगर बोरो हे दिलेले आहेत. यांची योग्य जोडी आपण आता पाहू. गर्ल्स हॉस्टेल आहे, त्याची जोडी लागते मनदीप औलाक आहे, त्यांच्यासोबत एक कविता संग्रह आहे, मुख्याने लिखाणचे आहे, ते पंजाबी मध्ये आहे. तर फिर उगना हा सुद्धा एक कविता संग्रह आहे, प्रामुख्याने हिंदी भाषेमध्ये आहे. पार्वती हे त्यांनी लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर अंग असुर सुद्धा कविता संग्रह आहे, प्रामुख्याने बोडो भाषेमध्ये आहे. लेखक आहेत अमर गर बोरो, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 शी त्याची जोडी लागेल. आणि सिद्धार्थ द बॉय हू बिकम द बुद्ध याची जोडी लागते अद्वैत कोठारे यांच्याशी, इंग्रजी भाषेमध्ये आहे. पद्धतीने ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील. जेस 2, 1, 4, 3 हे बरोबर आहे. साहित्य अकादमी युवा पुरस्कार आहे, त्याबद्दल ऍडिशनल माहिती पाहू. जो पुरस्कार आहे 35 वर्षाखालील युवा लेखकांना त्यांच्या उत्कृष्ट साहित्यिक कृतींसाठी दिला जातो. त्यात जवळजवळ 50,000 रोख रक्कम आणि फलक आणि सन्मान चिन्हे देण्यात येतात. आता हा झाला युवा साहित्यिक पुरस्कार. मुख्याने या युवा साहित्य पुरस्काराची स्थापना 2011 मध्ये झाली होती आणि दरवर्षी हा देण्यात येतो. मुख्य उद्देश तरुण लेखकांना प्रोत्साहन करणे, भारतीय भाषांमधील नवसर्जनशीलता आणि मौलिक साहित्याला सन्मान देणे, भाषा आणि संस्कृती समृद्ध परंपरा पुढे न्यायला मदत करणे, महाराष्ट्र भारतातील विविध भाषांमधील युवा कवींना लेखकांना त्यांच्या लिटररी करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देणे हा मागील उद्देश असतो. त्यासाठी काही पात्रता सुद्धा आहे की लेखक भारतीय असावा, कार्य मौलिक साहित्यातील असावेत, म्हणजे अनुवाद असावा किंवा थिसिस असावे किंवा संकलन असावे. त्याच्यानंतर कार्य मागील 5 वर्षात प्रकाशित झालेले असले पाहिजेत. संबंधित भाषेमध्ये किमान 3 पात्र पुस्तके उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्याच भाषेतील महत्वाची गोष्ट की 24 मान्यताप्राप्त भारतीय भाषांमध्ये हा पुरस्कार देण्यात येतो. अशाच प्रकारे डेली आपण MPSC प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे त्याबद्दल माहिती घेत असतो आणि डिटेल इन्फॉर्मेशनसाठी आपलं युट्यूब चॅनल आहे ते तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि स्पर्धा विश्व ऑफिशियल टेलिग्राम नक्की जॉईन करा. तिथे तुम्हाला बाकीच्या सुद्धा अपडेट मिळतील. प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.